नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन आणि सायली दोघेजण झोपलेले असतात. त्यानंतर सायलीचा हात अर्जुनच्या हातावरती पडलेला असतो. तेव्हा अर्जुन आपला हात हळूच बाजूला करत असताना सायलीला जाग आलेली असते. तेव्हा इथे दोघेजण एकमेकांकडे बघतात. तेव्हा सायली अर्जुनकडे बघून गोड स्माईल करते. तेव्हा अर्जुन तिच्याकडे बघतो, हसत असतो आणि तिला म्हणत असतो की बायको, खरंच सांगू का, आज माझा दिवस खूपच छान जाणार आहे. तेव्हा सायली म्हणते, कसं काय? तेव्हा अर्जुन म्हणतो, आज तुझी गोड स्माईल बघितली ना, त्यामुळे माझा संपूर्ण दिवस खूपच जास्त छान जाणार आहे. जेव्हा बायको मी तुझ्याकडे बघतो तेव्हा हसत असताना तुझे डोळे इतके सुंदर दिसतात ना की त्यांच्याकडे बघतच राहावंसं वाटतं. तेव्हा इथे सायली म्हणते, आणि जेव्हा मी तुमच्याकडे बघते ना तेव्हा माझं मन भरतच नाही, मला सुद्धा तुमच्याकडे बघतच राहावंसं वाटतं. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, हो का? तेव्हा सायली म्हणते, बरं चला उठा आता, आज दिवाळी पहाट आहे ना, आता जास्त उशीर करायला नको, लवकर उठायला हो, सगळी तयारी अगदी व्यवस्थित झाली पाहिजे नाही का, नाहीतर सगळेजण म्हणतील की आज दिवाळीचा महत्त्वाचा दिवस आहे आणि अजूनपर्यंत आपण काही लोळत पडायचं का? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही नाही, अजिबात नाही, आपण सुद्धा उठूया ना, कारण उशिरा उठलेल माझ्या बायकोला अजिबात आवडत नाही, त्याच्यामुळे आपण सुद्धा आता लवकर उठलं पाहिजे बाबा. तेव्हा इथे सायली उठत असताना अर्जुन तिचा हात पकडतो आणि फक्त 5 मिनिट म्हणून तिला थांबून घेतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण छान तयार होऊन जमलेले असतात. तेव्हा इथे प्रताप काका आपल्या कुटुंबियांना दीपावलीच्या शुभेच्छा देत असतात. अस्मिता, विमल, त्याचबरोबर कल्पना, सगळेजण खाली आता थांबलेले असतात. तेव्हा अर्जुन, सायली दोघेजण छान तयार होऊन आता खाली आलेले असतात. तेव्हा इथे सायली अर्जुन आल्यानंतर त्यांना सगळेजण दीपावलीच्या शुभेच्छा देतात. त्यानंतर इथे सायली सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देते आणि अर्जुन सुद्धा इथे सगळ्यांना जोरात एकदम एनर्जीने हॅपी दिवाळी असं म्हणतो. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, सायली, अग ही साडी किती सुंदर दिसते, तुझ्यावरती ही तीच साडी आहे ना जी पूर्णाजीने तुला गिफ्ट केली होती. तेव्हा सायली म्हणते, हो ना, ही साडी मला पूर्णाजीने दिली होती. आज पूर्णाजी येणार आहेत ना, त्या कधी येतील म्हणून त्यांनी दिलेली साडी मी नेसली. त्यांनी दिलेली साडी नेसलेली बघून त्यांना खूप छान वाटेल ना, त्यांना आवडेल. तुम्हाला माहिती आहे का पूर्णा आजी कधीपर्यंत येणार आहेत? तेव्हा इथे प्रताप काका म्हणतात, नाही ना, कारण पूर्णाईने तसं काही सुद्धा सांगितलेलं नाहीये, आम्हाला पण माहिती नाहीये. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्यांनी एकमेकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिलेल्या असतात. तेव्हा विमल म्हणते, चला आता सगळेजण फराळ करून घ्या. तेव्हा इथे सायलीच्या हातचा टेस्टी फराळ आता सगळेजण खात असतात आणि इथे रिया मात्र एकटीच चेअरवरती बसलेली असते. त्यांना फराळ खाताना बघून तिच्या तोंडाला सुद्धा पाणी चालं असेल अशा पद्धतीने ती आता सगळ्यांकडे बघत असते. आता संपूर्ण सुभेदार तिला ठरवलेलं असतं की इग्नोर करायचं. त्या पद्धतीने सगळे सुभेदार प्रियाला इग्नोर करत असतात. ती तिथे बसली जरी असली तरी सुद्धा नसल्यासारखे वागत असतात. तेव्हा इथे प्रिया त्यांच्या तोंडाकडे बघत असते आणि इथे सगळेजण फराळ खात असतात. त्याआधी सायली म्हणते, आई बाबा कुठे आहेत? तेव्हा कल्पना म्हणते, त्यांचं दुकानात काहीतरी काम आहे, त्यांना जावं लागले. तेव्हा प्रिया म्हणते की या दोघांची आता काय नाटक सुरू आहेत? दीपावलीच्या दिवशी फराळाच हातडायचं सोडून हे दोघेच जण बाहेर कुठेतरी गेलेत. नक्कीच काहीतरी गडबड आहे असं प्रियाला आता वाटतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अश्विन येतो आणि म्हणतो, बरं तन्वी, चल मी हॉस्पिटलला जातोय. तेव्हा प्रिया म्हणते, अश्विन, आजच्या दीपावलीच्या दिवशी सुद्धा तुला हॉस्पिटलला जायचंय, एक दिवस सुट्टी नाही का घेऊ शकत तू? तेव्हा अश्विन म्हणतो, तन्वी, अग आम्हा डॉक्टरांना कसली आली सुट्टी वगैरे, हे बघ मी आता जातोय, मला जावं लागेल. तेव्हा प्रिया म्हणते, पण संध्याकाळी लवकर घरी येशील ना? तेव्हा अश्विन म्हणतो, ठीक आहे, संध्याकाळी लवकर येईन, पण आता मला जावं लागेल. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता अश्विन जाणार
आणि सगळे बाकीचे फराळ खातच असतात तेवढ्यातच तिथे सदाशिव लोखंडे आणि मैनावती लोखंडे आलेले असतात. सदाशिव म्हणतो, अगं सायली बेटा, अगं बघ तुझ्या आईला काय झालं. तुझी आई पडली ग पडली. तिच्या हाताला खूप लागलंय. तेव्हा सायली आता फराळाच तिथेच ठेवते आणि धावत पळत आपल्या आईकडे येते आणि तिला पाणी प्यायला देते आणि म्हणते, आई अगं काय झालं. तुला अचानकपणे हाताला एवढं कसं लागलं तुझ. या तेव्हा इथे सदाशिव म्हणतात, अगं बाळा काय सांगू मी तुला. आम्ही आता दुकानातून बाहेर पडलो येत असताना एक स्कूटरवाला आला आणि तुझ्या आईच्या अंगावरतीच त्याने गाडी घातली ना. तेव्हा तुझ्या आईला मी बाजूला करायला गेलो, पण ती बाजूला होत असताना जोरात पडली आणि तिच्या हाताला जबरदस्त मार बसला. तेव्हा तिला खूप जास्त लागलंय, खूप लागलंय. तेव्हा मैनावती म्हणते, हो ना, खूप दुखते. मला हाताचे तुकडे तुकडे पडतायत की काय असं वाटायला लागले मला. तेव्हा प्रेक्षकांनो इथे अश्विन म्हणतो, बरं ठीक आहे, तुम्ही रडू नका, पण आधी तुम्ही मला सांगा तुम्हाला खूप लागले का, दुखते का तुम्हाला. तेव्हा मैनावती म्हणते, हो मला खूप दुखते. तेव्हा अश्विन म्हणतो, तुम्ही कुठल्या डॉक्टरकडे गेला होतात. तुम्हाला प्लास्टर कोणी केलं. लगेच इतक्या कमी वेळेमध्ये प्लास्टर वगैरे करून आलात. कोणी केले प्लास्टर. तेव्हा इथे सदाशिव लोखंडे आता गप्पच बसतात आणि म्हणतात की तिथेच बाजूला ना एक सरकारी दवाखाना होता. आम्ही तिथे गेलो. एक भला डॉक्टर होता, त्याने लगेचच प्लास्टर करून दिलं. तेव्हा अश्विन म्हणतो, जरा बघू दे प्रिस्क्रिप्शन वगैरे, तुम्हाला काही गोळ्या औषध दिल्यात का. तेव्हा इथे मैनावती आता गप्प बसते. तेव्हा इथे सायली म्हणते, अगं आई काय विचारतात अश्विन भाऊजी, काही गोळ्या वगैरे लिहून दिल्यात का. ते पण डॉक्टर आहेत ना, ते बघतील तुम्हाला कुठल्या गोळ्या दिल्यात त्या. तेव्हा सदाशिव लोखंडे म्हणतात, काय सांगू बाळा, अगं आम्ही तिला सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन गेलो होतो. तो ना तिथे गेल्यानंतर आता पैसे नसल्यामुळे मीच त्यांना म्हणाले की जर गोळ्या घ्यायच्याच नाहीयेत तर मग लिहून तरी कशाला देताय. मीच त्या डॉक्टरांना म्हणाले. तेव्हा त्यांनी गोळ्या नाही लिहून दिल्या, उलट त्या भल्या डॉक्टरांची फी सुद्धा द्यायची आहे. मी त्यांना सांगितलं आम्ही गरीब माणसं आहोत. नंतर पैसे दिले तर चालतील का. ते माणस म्हणाले, हो चालतील ना. म्हणून आता त्यांचे बाकीचे पैसे परत द्यायचेत आणि गोळ्या तर आम्ही घेतल्याच नाही. गरीबाने गोळ्या कुठून विकत घ्यायच्या ना. तेव्हा इथे अश्विन आता त्यांच्याकडे बघतच राहतो, कारण अर्जुन म्हणतो की एक मिनिट तुम्ही असं का केलंत. तुम्ही गोळ्या लिहून आणायच्या होतात ना. हे घ्या, मी तुम्हाला हे पैसे देतो. किती झालेत पैसे. त्यांचे डॉक्टरांचे जेवढे पैसे झालेत ते मी देऊन येतो. तेव्हा इथे सदाशिव लोखंडे म्हणतात, नाही नको जावे बापू, तुम्ही कशाला. हे बघा पैसे माझ्याकडेच द्या, मी त्यांना डॉक्टरांना पैसे नेऊन देतो. किती पैसे झालेत मला पण माहिती नाहीये. तेव्हा अर्जुन म्हणतो, तो मग ठीक आहे, हे सगळे पैसे तुम्ही ठेवून घ्या. मैनावती म्हणते, अहो नको जाव्याकडून पैसे कसे घ्यायचे, नका घेऊ तुम्ही पैसे. तेव्हा अर्जुन म्हणतो, अहो असं काय करताय जाव्याकडून, म्हणजे काय, मी पण तुम्हाला मुलासारखंच आहे ना. प्लीज हे पैसे घ्या, नाही म्हणू नका. तेव्हा इथे सदाशिव लोखंडे लगेच अर्जुनकडून सगळे पैसे घेतात आणि आता डॉक्टरांना पैसे द्यायचेत म्हणून तिथून जातात. तेवढ्यातच तिथे सदाशिव लोखंडे म्हणतात की सायली बेटा, तुझ्या आईला जरा रूमपर्यंत सोडतेच काग, तिचा हात खूप दुखतोय ना. तेव्हा इथे सायली म्हणते, हो बाबा सोडते ना. तेव्हा अस्मिता म्हणते, सायली चल मी पण येते. तेव्हा सायली म्हणते, नाही नको अस्मिता ताई, तुम्ही तुमची काळजी घ्या आईला, मी नेते ना. तेव्हा सायली मैनावतीला रूममध्ये घेऊन जात असताना मैनावती म्हणते, काय सायली, हाताचे तुकडे तुकडे पडतायत असं वाटते, इतका दुखतोय माझा हात. तेव्हा प्रिया म्हणते, अच्छा म्हणजे आता पैसे उकळायचे होते म्हणून हाताला लागल्याचं नाटक केल्या का. आता कळलं मला. सकाळ सकाळ हे दोघेजण बाहेर का गेले होते ते. हा प्रिया म्हणते, थांबा, यांचा हा खोटाडेपणा आहे ना. लवकरच सगळ्यांच्या समोर आणते, चांगलं तोंडावरती पाडते.
या सायलीच्या आई वडिलांना तेव्हा प्रेक्षकांनो इथे अश्विनला आता त्यांच्या वागण्या बोलण्यावरती संशय आलेला असतो, पण तो काहीच बोलत नाही. अर्जुनकडून ते पैसे उकळण्यासाठी हे दोघेजण खोटे बोलतायत हे अश्विनच्या लक्षात आलेलं असतं. त्याला संशय आलेला असतो, पण तो काही न बोलता हॉस्पिटलला निघून जातो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता साक्षीचा खोटो लावलेला असतो. त्याला हार वगैरे घालण्यात आलेला असतो. सगळे इथे महिपचे जे काही गुंड माणस आहेत सगळे पाया पडत असतात. तेव्हा इथे महिप्त म्हणत असतो की साक्षी मॅडमच्या इथे आत्म्याला शांतता मिळायला पाहिजे, हो ना, शांती मिळायला पाहिजे. तेव्हा त्यातला एक गुंड म्हणतो, पण साहेब आपल्या साक्षी मॅडम इतक्या कमी वयामध्ये मध्ये जायला नको होत्या, खरंच म्हणजे खूप चांगल्या होत्या, त्या एवढ्या लवकर जायला नको होत्या नाही का. तेव्हा इथे महिप्त म्हणतो, हो ना, खूपच लवकर गेली ती, पण आता काय करायचं, आता गेली ना सर्गात, बरं काही हरकत नाही. जेव्हा साक्षी असायची तेव्हा ती दिवाळीला तुम्हाला सगळ्यांना गिफ्ट द्यायची, बरोबर ना, तुम्हाला सगळ्यांना काही ना काहीतरी गिफ्ट द्यायची ना, म्हणून ती आता नाहीये तरी सुद्धा तिच्या आठवणीत मी तुम्हाला सगळ्यांना गिफ्ट देतोय, कारण का माझ्या मुलीच्या आत्म्याला शांतता मिळावी म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना गिफ्ट देतोय, ठीक आहे ना, बरंच चला. तेव्हा इथे ती माणसं जाता जाता आता एक माणूस विचारतो की साहेब या मॅडम कोण आहेत. तेव्हा महिप्त म्हणतो, ही माझी भाची आहे, भाची इंग्लंडवरून आलीये ना, ती इथे मला भेटायला साक्षीबद्दल तिला कळलं ना म्हणून मामाला भेटायला आले. आता थोडे दिवस इथे राहील आणि पुन्हा ती इंग्लंडला निघून जाईल, मग मी पुन्हा एकटाच राहील ना इथे. साक्षी आणि ती दोघी जणी एकत्र वाढल्यात नाही, इंग्लंडला शिकायला होती आणि माझी साक्षी इथेच शिकली, पण दर सुट्टीमध्ये समीरा इथे यायची. तेव्हा प्रेक्षकांनो आता सगळे गुंड लोक गिफ्ट घेऊन तिथून निघालेले असतात. तेव्हा साक्षी म्हणते, अण्णा पण यांना माझ्यावरती संशय तर आला नसेल ना. तेव्हा महिप्त म्हणतो, अजिबात नाही, 113% या लोकांना तुझ्यावरती संशय आलेला नाहीये, म्हणून तर मी या सगळ्यांना इथे एकत्र बोलावलं होतं ना, मला बघायचं होतं आपली माणस तुला ओळखतायत का, पण जर आपलीच माणस तुला ओळखत नाहीयेत तर दुसरी काय ओळखणार. तेव्हा साक्षी म्हणते, पण अण्णा मी तुमच्या बरोबर आता कायमची इथे राहू शकत नाहीत, ते रिस्की आहे. तेव्हा महिप्त म्हणतो, तू इथे राहायचं पण नाही, आता हायवेला जो आपला फ्लॅट आहे ना तो मी व्यवस्थित सजवून ठेवलाय, तुला लागणाऱ्या सगळ्या वस्तू तिथे आहेत, तू आता तिथे राहायचं एकदम मस्तपैकी, तू तुझ्या नवीन आयुष्याला सुरुवात करायची, असं महिप्तने साक्षीला सांगितलेलं असतं. तुला इथे राहायची अजिबात गरज नाहीये, तू एकटी राहा, पण एकदम व्यवस्थित राहा, कुणालाही तुझ्यावरती संशय येता कामा नये, असं महिप्त म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो सदाशिव लोखंडे इथे आता डॉक्टरांना पैसे द्यायला आलेले असतात. तेव्हा इथे सदाशिव डॉक्टरांना एकदम थोडेसे पैसे देतो. तेव्हा डॉक्टर म्हणतात, अहो हे काय करताय तुम्ही, निदान ठरलेले पैसे तरी मला द्या. मी इथे तुम्ही म्हणालात की कुणावरती तरी तुम्हाला प्रक करायच्या म्हणून खोट का होई ना, पण त्यांच्या हाताला प्लास्टर तर मी केले ना. तेव्हा मला तुम्ही पुरेसे पैसे तरी द्या, जेवढे ठरलेत तेवढे पैसे तरी तुम्ही मला द्या ना. तेव्हा इथे सदाशिव लोखंडे म्हणतात, जास्त बोलायचं नाही, कळलं ना, खोट प्लास्टर केलेस तू, खरं नाही, त्याच्यामुळे जेवढे पैसे दिलेत ना तुला तेवढे पैसे यायचे आणि तोंड बंद ठेवायचं नाही, तर मला तोंड उघडायला वेळ लागणार नाही, कळलं ना तुला. तेव्हा इथे आता अश्विनने ऐकलेलं असतं की सदाशिव लोखंडे यांनी पैसे उकळण्यासाठी इथे हाताला लागल्याचं नाटक केलेलं आहे. त्यामुळे अश्विनला भयंकर राग आलेला असतो. अश्विन आता घरी येतो आणि म्हणतो, माणस पण किती वाईट असतात ना, एक नंबरची फ्रॉड माणसं असतात. तेव्हा प्रिया म्हणते, काय झालं अश्विन, कोण फ्रॉड आहे, कोणी इथे तुला फसवलं. तेव्हा अश्विन म्हणत असतो, अगं हे सायलीचे आईवडील एक नंबरचे फ्रॉड आहे, तुला कळते का त्यांनी काय केले ते. तेव्हा रिया म्हणते, काय केले त्यांनी. तेव्हा अश्विन म्हणतो, अगं त्यांनी हाताला लागल्याचं नाटक केलेलं आहे, त्यांना दादाकडून पैसे उकळायचे होते आणि त्यामुळे त्याने हाताला लागल्याचं नाटक केलं
आणि त्याला खोट प्लास्टर केले जेणेकरून त्याला पैसे उकळता येतील. तेव्हा इथे प्रिया म्हणते, अश्विन, अरे पण तुला हे कसं कळलं? तेव्हा अश्विन म्हणतो की मी तुला म्हणालो की मी हॉस्पिटलला जातोय म्हणून. तेव्हा हॉस्पिटलला जात असताना हे सायलीचे वडील डॉक्टर कल्पेश यांना पैसे देत होते आणि ते म्हणत होते की प्लास्टर खरं नाहीये, तर प्लास्टर खोट आहे, असं त्यांचं बोलणं मी स्वतःच्या कानाने ऐकलं. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, पण आपण त्यांचा हा खोटाडेपणा का सहन करायचा? मी आताच्या आता बाहेर जातो आणि सगळ्यांना सांगतो की त्या दोघांनी इथे नाटक केले म्हणून. त्याच्यामुळे त्यांच्या नाटकाला इथे बळी पडू नका असं देखील मी सांगतो. तेव्हा प्रिया म्हणत असते, अश्विन, एक मिनिट थांब, हे बघ आत्ताच तू काही सांगायला जाऊन नकोस, कळलं ना? सगळेजण तुलाच प्रश्न विचारतील, तुझ्याकडे काय पुरावा आहे असं विचारतील. तू एक काम कर, तू जाऊन आता फ्रेश हो आणि बाहेर तू फ्रेश होऊन आलास ना की मी तुला सांगते नक्की तुला काय करायचं आहे ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सायली कपड्यांच्या घड्या वगैरे करत असते. तेव्हा ती म्हणत असते, काय हो, आईच्या हाताला लागायला नको होतं नाही का? दिवाळीच्या सणांमध्येच तिच्या हाताला इतका मार लागलाय. त्यानंतर सायली म्हणते, पूर्णाजी कधी येणार आहेत? काय माहिती पूर्णाजी येणार म्हणून त्यांनी दिलेली साडी मी नेसले होते, पण बघा ना, त्यांचा अजून काही पत्ताच नाही. मी कधीपासून त्यांची वाट बघते. तुम्हाला काही माहिती आहे का की पूर्णा आई कधी येणार आहेत वगैरे? हा अर्जुन तिच्याकडे बघत असतो आणि म्हणतो, नाही ग बायको, मला काहीच माहिती नाहीये. तू आता तुझी कामच करत राहणार आहेस का? तू ये ना इथे माझ्या बाजूला बस थोडा वेळ. तेव्हा सायली म्हणते, अहो बसायला वेळ आहे का? घरामध्ये किती काम आहेत तुम्हाला पण माहिती आहे, त्याच्यामुळे मी नाही बसू शकत. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको, आता तू दिवसभर काम करत राहशील, थोडा वेळ फक्त 5 मिनिट माझ्या बाजूला बस ना. तेव्हा सायली म्हणते, कशाला आता बसायचंय? मी काम नको करू का? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही नको करूस काम, मी काय बोलतोय ना ते आधी ऐक बरं. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको, तू काय म्हणाली होतीस? तू मला म्हणाली होतीस ना की तुला माझ्याकडून काय हव्य? छोटा अर्जुन हवाय, बरोबर ना? तेव्हा सायरी म्हणते, का फक्त मलाच हव्य का? तुम्हाला नकोय? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, असं नाहीये खरं तर मला तुझ्या आधीपासूनच हवा होता. मी तुला एकदा म्हणालो सुद्धा होतो ना, पण आता तुला छोटा अर्जुन हवा आहे, तर त्यासाठी आपल्याला इथे तयारी तर करावी लागणार आहे ना. पण तू तर आता दिवसभर कामच करत राहणार आहेस. आता जी तू बाहेर निघून जाशील ना, ती संध्याकाळी लगेच परत येशील. त्याच्यामुळे आता तू दिवसभर माझ्यापासून दूर असणार आहेस. तेव्हा तू कुठेही जायचं नाही, थोडा वेळ तू इथेच बसून राहायचं. तेव्हा सायली म्हणते, अहो असं काय करताय तुम्ही? हे बघा, मला खाली खूप काम आहेत, मला जाऊ दे, मला जाऊ लागेल. अर्जुन म्हणतो, नाही, अजिबात नाही, आता मी तुला कुठे जाऊ देणार नाही. आधी तू मला प्रॉमिस कर की संध्याकाळी तू आपल्या रूममध्ये लवकर येशील, लवकर प्रॉमिस कर बरं. तेव्हा सायली म्हणते, बरं ठीक आहे, मी लवकर आपल्या रूममध्ये येईन. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अश्विन सगळ्यांना हाका मारतो, जोरात हाका मारतो. सगळेजण पटापट खाली येतात. तेव्हा कल्पना म्हणते, अश्विन, तुझ्या बायकोने तुला काय पळवले आम्हाला माहिती नाही. हे बघ, पण सणासुदीचे दिवस कसा येता आम्हाला घरामध्ये विनाकारण वाद नको. आता सांगते मी तुला. तेव्हा अश्विन म्हणतो, ममा, अगं मी इथे वाद करायला तुम्हाला बोलावलेलंच नाहीये, उलट मी तुम्हाला इथे बोलावले सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा द्यायला. आणि जर काही काम असेल तर मला सांगा, मी तुम्हाला इथे कामामध्ये मदत करणार आहे. तेव्हा इथे प्रताप काका म्हणतात, अरे तू काय मदत करणार? तू आतापर्यंत आमच्याबरोबर नीट बोलत सुद्धा नव्हतास, तू आता काय मदत करणार आहेस? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अश्विन म्हणतो, डॅड, अहो काहीतरी काम असेलच ना, ते मला सांगा, मी करेन ना हाला मदत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अश्विन म्हणत असतो, आणि तुमचा हात कसा आहे हे बघा, तुमचा हात मला जरा चेक करू द्या. डॅड, यांच्या हाताला प्लास्टर वगैरे केलं, मला बघायचं आहे जास्त त्यांच्या हाताला लागलेल तर नाहीये ना.
आणि त्यांना डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन सुद्धा लिहून दिलेलं नाहीये ना. त्यांच्या हाताला जास्त लागलं असेल तर मला त्यांना काही पेन किलर वगैरे द्यावे लागतील. त्यासाठी मी एक काम करतो, त्यांचा हात चेक करतो आणि मग त्यांना प्रिस्क्रिप्शन वगैरे मी इथे प्रिस्क्राईब करतो. तुम्ही या बरं इथे येऊन बसा, मला जरा तुमचा हात चेक करू द्या. तेव्हा इथे प्रताप काका म्हणतात, अरे वाह, आता तू शोभतोयस की नाही. आमच्या आधीचा अश्विन जो सगळ्यांची काळजी घेत होता. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, अश्विन आता आम्हाला कळते तू डॉक्टर आहेस. ते नाही तर घरातल्या लोकांसाठी सुद्धा तू डॉक्टर असताना बाहेरचे डॉक्टर बोलवावे लागत होते. तेव्हा अश्विन म्हणतो, या तुम्ही इकडे या, बसा बरं, सांगा मला इथे दुखते का. तेव्हा मैनावती म्हणते, नाही. तेव्हा इथे दुखते का. तेव्हा इकडे मैनावती नाही म्हणाल्यानंतर सदाशिव लोखंडे हळूच म्हणतो, नाही अगं दुखत असेल ना थोड तरी. तेव्हा मैनावती म्हणते, हो दुखते थोडं दुखते अहो, तुकडे तुकडे पडतायत हाताचे. तेव्हा अश्विन आता तिचा हात कसाही फिरवत असतो आणि जोराने तिच्या हाताला दाबत असतो, पण तिला काही दुखतच नसतं. तेव्हा अश्विन म्हणतो, याचा अर्थ यांचं नाटक हे खोटंच आहे, कारण मी इतका हात फिरवतोय, इतक्या जोराने दाबतोय, तरी सुद्धा यांना कळ लागत नाहीये. प्लास्टरच्या हाताला इथे थोडं जरी दाबलं तरी खूप जास्त पेन होतं, म्हणून तर प्लास्टर करावं लागतं ना. आता यांचं भांड मी खोडूनच घरातून निघायचं. तेवढ्यातच तिथे पूर्णाजी येतात आणि पूर्णाजी म्हणतात की तन्वी, हे काय करतेस तू. तेव्हा प्रिया म्हणते, पूर्णाजी तू. तेव्हा इथे पूर्णाजी आता प्रियाच्या थोबाडी देते आणि ती म्हणते, अग आपल्या इथे पाहुणे येतात, त्यांचा आपण व्यवस्थित पाहुणचार करायचा असतो. पाहुणे म्हणजे आपल्या इथे देवासारखे आलेले असतात आणि तू त्यांचा अपमान करून त्यांना घरातून बाहेर हकलून देतेस. पुन्हा जर तू तशी वागलीस ना तर मी आणि माझ्या 2 सुना तुला घरातून हकलून देऊ, असं पूर्णा आजी म्हणत असते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.